लाईव्ह वर. जय जिजाऊ. ते मी करतो बंद वाजायला लागल्यानंतर. हं? सुरू झालं लाईव्ह. लाईव्ह सुरू झालं. हा आता आता बोलू ना, चालू करू ना. हो हो सर बोला. हो हो चालेल चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद. थोडा आवाज जोरानं ठेवा. हो 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 चालेल. हो हो धन्यवाद. जय जाऊ. आज लोकराजा रयतेचा राजा शाहू महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मी त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि कोल्हापुरातून शाहू महाराजांनी शककर्ते शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेले जे काही काम आहे ते आपल्याला सांगण्यासाठी मी आज मठा सेवा संघाच्या पेजवरून लाईव्ह आलेलो आहे. खरं तर शाहू महाराज हे शककर्ते शिवाजी महाराजांचे वारस होते आपल्याला माहीत आहे. कोल्हापूरची जी काही छत्रपती घराण्याची गादी आहे त्या गादीवर शाहू महाराज हे घाटगे घराण्यातून दत्तक आले. पण ज्या वेळेला शाहू महाराज आणि राज्यकारभार स्वीकारला, कोल्हापूरचे राजे म्हणून ते लोकांच्या समोर आले आणि त्यांनी कोल्हापूरच्या गादीवर आरोहण केलं. त्याच वेळेला म्हणजे त्यांचा राज्याभिषेक ज्या वेळेला झाला शाहू महाराजांचा, त्याच वेळेला शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांना ज्या वाटणारी मत होतं किंवा शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांना जे काही वाटत होतं, आत्मीयता वाटत होती किंवा शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललं पाहिजे असं वाटत होतं. आणि म्हणून शाहू महाराजांनी 2 एप्रिल 1694ला जो पहिला जाहीरनामा काढला गादीवर आल्यानंतर, म्हणजे ती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाची किंवा कोल्हापूरच्या गादीवर आरोहण करण्याची ती तारीख आहे. त्याच दिवशी शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होता 6 जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर, त्या रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक महाराजांनी केला. आणि त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी जुनी जी शक जो चालत होता, जो शालिवाहन शक होता, तो जुना शक शिवाजी महाराजांनी सोडून दिला आणि राज्याभिषेकाच्या दिवसापासून महाराजांनी श्री राज्याभिषेक शकाची निर्मिती केली. म्हणजे आता इंग्रजी तारखेप्रमाणे सगळं जग चालतंय, आपण सुद्धा चालतो. पण शिवकाळामध्ये त्यावेळेला शक वापरताना हिंदू जे कालगणना होती त्याच्यामध्ये शालिवाहन शक वापरला जात होता आणि उत्तरेकडे विक्रम संवत हा शक वापरला जात होता हिंदू कालगणनेप्रमाणे. पण खरं तर त्या
कालगणनेला सुद्धा काय अर्थ नव्हता, कारण त्यावेळेला भारतावर ज्या सत्ताधीशांचं राज्य होतं त्या सत्ताधीशांचे हिजरी, फसली आणि जुलूस हे सण वापरले जात होते. आणि शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा तदेशीय या राजाने, या मराठा राजाने राज्याभिषेक करून घेतल्यानंतर या सगळ्या परकीय गुलामगिरीतून सुटण्यासाठी म्हणून, म्हणजे तदेशीय परकीय गुलामगिरी सुद्धा महाराजांना नको होती आणि परकीय जे लोक आले होते दुसऱ्या धर्माचे, खास करून मुस्लिम धर्माचे, हे जे काय राजवटी होत्या या राजवटींकडनं वापरले जाणारे शक आणि हे सुद्धा शिवाजी महाराजांना मोडीत काढायचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतःचा एक शक सुरू केला. त्या शकाला राज्याभिषेक, श्री राज्याभिषेक शक शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. त्याला श्री राज्याभिषेक शक म्हणू लागले. आणि 6 जून 1674 तारखेनुसार त्या दिवसापासून शिवाजी महाराजांच्या दरबारातून सुटणाऱ्या आज्ञापत्रांवर मायना असा सुरू झाला. त्याच्या अगोदर मायना असा होता, अजरक्त खाने पासून सुरू व्हायचा आणि अजरक्त खाने दाम दौलत हू असा असायचा आणि शिवाजी महाराजांचं नाव असं खूप फारसी मोठा महिना आहे तो. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वस्तिश्री राज्याभिषेक शके गुरु वासरे असे ते संवत्सराचं वगैरे नाव असायचं, संवत्सर सुद्धा त्याच्यामध्ये असायचं. आणि तो शक कालगणना ती महाराजांनी सुरू केली. ही जी आपली कालगणना होती, स्वतंत्र मराठ्यांच्या राज्याची कालगणना होती, या कालगणना जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांनी वापरली, छत्रपती राजाराम महाराजांनी वापरली, सातारच्या शाहू महाराजांनी सुद्धा, म्हणजे संभाजी महाराजांचे सुपुत्र त्यांनी सुद्धा ती वापरली, महाराणी ताराबाईंनी ती कालगणना वापरली, करवीरकर संभाजी महाराजांनी वापरली, जे ताराबाईंच्या पुत्र शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर आलेले, या सगळ्या छत्रपतींनी ती कालगणना वापरली. पण ज्या वेळेला संपूर्णपणे मराठ्यांचं राज्य हे पेशव्यांच्या ताब्यात गेलं, त्यावेळेला पेशव्यांनी ही जी काही राज्याभिषेक शकाची कालगणना होती ती कालगणना पूर्णपणे बदलली. पत्रांवरनं मराठ्यांच्या दरबारातून सुटणाऱ्या, मराठ्यांच्या कार्यालयातून सुटणाऱ्या पत्रांवर जी शिवराज्याभिषेकाची कालगणना होती ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जवळजवळ 1777 पर्यंत ती चालू होती. आणि नाना फडणीस ज्या वेळेला पेशव्यांचा कारभार बघायला लागला आणि त्याच्या अगोदर थोडा काळ नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये, या काळामध्ये हे राज्याभिषेक शक जो होता शिवाजी महाराजांचा तो बंद पाडला गेला. आणि मराठ्यांच्या सुटणाऱ्या पत्रांमध्ये सुद्धा परत जो फारसीचा प्रभाव आहे अशा पद्धतीची कालगणना सुरू झाली. किंवा दानपत्रांवर वगैरे परत शालिवाहन शकाची परंपरागत कालगणना सुरू केली. पण शिवाजी महाराजांनी सुरू केलेली कालगणना बंद झाली होती, राज्याभिषेक शक बंद झाला होता. शाहू महाराजांनी गादीवर आल्या पहिल्या दिवशी जो जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यावर शाहू महाराजांनी राज्याभिषेक शकाची नोंद केली. हा राज्याभिषेक शक म्हणजे आज ज्याला आपण शिवशक म्हणून ओळखतो, शिवशक म्हणून हा वापरला जातो आणि जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकपासून सुरू झालेला होता. शाहू महाराजांचं नुसतं हे पत्रांवरनी बदल करून थांबलं नाही, तर शाहू महाराजांनी आपण शिवाजी महाराजांचे कसे सच्चे वारसदार आहोत आणि रयतेची काळजी आपण कशा पद्धतीने घेणार आहोत याचा एक जाहीरनामा सुद्धा काढलेला होता. आपल्याला माहित आहे सगळ्यांना की शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला आल्यामुळे झाला, शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी घेण्यासाठी म्हणून किंवा काळजी घ्यावेत म्हणून आपल्या सुभेदारांना, जुमलेदारांना, सेनापतींना जी पत्र पाठवलेली आहेत ती पत्र आज आपल्याला उपलब्ध आहेत. खरं तर शिवाजी महाराजांची आपल्याकडं 250-300 पत्रच आज अस्सल नक्कल स्वरूपातली उपलब्ध आहेत. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं पत्र लिहिले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची काळजी घ्यावी, आपल्याला माहिती आहे भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये, जी भाजी, फाटा, जळण जे काही घ्यायचं आहे सैन्याला ते सगळं विकत घ्यायचं आहे, असे जे आदेश शिवाजी महाराजांनी काढलेले आहेत तशाच पद्धतीचा शाहू महाराजांनी काढलेला आदेश उपलब्ध आहे.
म्हणजे शाहू महाराज हे ज्यावेळी हे आदेश काढत होते त्यावेळेला शाहू महाराजांचं वय फक्त 20 वर्षाचं होतं. म्हणजे शाहू महाराज गादीवर आले त्यावेळेला त्यांचं वय 20 वर्षाचं होतं. आणि शाहू महाराजांनी अशा पद्धतीचा आदेश काढला आज. आणि त्या आदेशामध्ये शाहू महाराजांनी असं स्पष्ट सांगितलं की हुजूरची स्वारी ज्या वेळेला इलाख्यामध्ये दौऱ्यास जाईल त्यावेळेला जे कामगार आहेत, गाव कामगार असतील किंवा त्यावेळेचे मामलेदार असतील, त्यावेळेचे पाटील असतील, त्यावेळेचे कारकून असतील, या सगळ्या मंडळींनी जे हुजूरच्या स्वारीसाठी लागतंय म्हणजे त्याच्यामध्ये कोंबड्या लागायच्या, त्यामध्ये अंडी लागायची, त्याच्यामध्ये सरपण लागायचं, या सगळ्या गोष्टी अगदी विकत घ्यायच्या आहेत रयतेकडनं. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठात सुद्धा हात लावू नये, त्याच पद्धतीनं शाहू महाराजांनी सुद्धा राज्यावर गादीवर आल्या आल्या एक जो आदेश काढला आणि तो आदेश जवळजवळ आताची जी छापील पानं होतात ती 3 पानाचा आदेश आहे. त्याच्यामध्ये अतिशय बारकाव्याने शाहूजी महाराजांनी सांगितलंय की आपल्याला काय म्हणजे स्वारीला गेल्यानंतर छत्रपती ज्यावेळेला बाहेरच्या इथं स्वारीला जातील, ग्रामीण भागामध्ये जातील, तर तिथं शेतकऱ्यांच्याकडनं काय घ्यायचं आहे, गावकऱ्यांच्याकडनं जर घ्यावंच लागलं तर ते कसं रास्त विकत घ्यायचं आहे, त्याला योग्य बाजारभाव कसा द्यायचा आहे हे महाराजांनी सांगितलं. आणि हाच नियम शाहू महाराजांनी त्यावेळेला संस्थानातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना लागू केलेला होता. आणि हाच शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आपल्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना रयतेची काळजी घेण्यासाठी पत्र पाठवलं, तशाच पद्धतीचा प्रभाव हा शाहू महाराजांच्या त्या आज्ञापत्रावर आहे. म्हणजे ह्याच्यातून 2 गोष्टी आपल्या लक्षात येतात की शाहू महाराज हे गादीवर वयाच्या 20व्या वर्षापासूनच रयतेची काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यावेळेपर्यंत शाहू महाराजांचा मराठ्यांच्या इतिहासाचा किंबहुना शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा चांगला अभ्यास झालेला होता. आणि हे साहजिक आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास त्यांचा होणं म्हणजे ते गादीवर आल्यामुळं. पण आपण आज बघतोय की सगळेच काय शिवाजी महाराजांचं नाव घेणारे, शाहू महाराजांचं नाव घेणारे, शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करून गादीवर येतात असं नाही. खरं तर या सगळ्या मंडळींनी ते ज्यांना एकतर सरकारी अधिकारी असतील किंवा ज्यांना राजकारण करायचं असतील, या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आणि शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचा अभ्यास करून जर ते गादीवर आले आणि ते म्हणजे त्यानंतर त्यांनी जर आपली सत्ताधारी म्हणून ओळख निर्माण केली व सत्ताधारी म्हणून प्रशासन चालवलं, तर ते खऱ्या अर्थानं रयतेच्या राजानं चालवल्यासारखं आणि त्यांच्या आदर्शानं चालल्यासारखं होईल असं वाटतंय. आणि मुद्दाम सांगतोय का की शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास कसा केला असं हे त्या पत्रातून आपल्याला लक्षात येतं. आणि ही सुरुवात होती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याची ही सुरुवात होती. त्याच्यामध्ये खरं तर हे मी एक लेख लिहिलेला आहे या संदर्भातला, आणि तो आता नवीन जो स्मारक ग्रंथ आहे पवार सरांचा, त्याच्यामध्ये तो छापलेला सुद्धा आहे. तर मुद्दा म्हणून मी वाचून दाखवतो आपल्याला, कारण इतिहास हा संदर्भानिशी सांगितला गेला पाहिजे आणि बोलला गेला पाहिजे असं मला वाटतं स्वतःला. ते पत्र खूप मोठं आहे, त्याच्यामधले मी 2-3 गोष्टी एक थोडंसं जिस्ट जे दिला आहे तो वाचून दाखवतो. शाहू महाराज या पत्रात म्हणतात, हे पत्र आहे 14 एप्रिल 1884 रोजीचं. म्हणजे शाहू महाराज गादीवर राज्यकारभार त्यांच्या हातात आला तो 94ला आला आणि 2 एप्रिलला आला. आणि त्याच्यानंतर 12व्याच दिवशी शाहू महाराजांनी दिलेले हे पत्र आहे. ह्या पत्रात शाहू महाराज म्हणतात, म्हणजे किंवा ही आज्ञा आहे सगळ्यांना दिल्ली, अनुभवाअंती असे दिसून आले की श्रीमन महाराज सरकारची खुद्द स्वारी इलाके मजकुरी शिकारी करता होते तेव्हा ज्या पेट्याचे हद्दीत मुक्काम पडतो त्या पेट्याचे मामलेदार त्या पेट्याचे फौजदारात सरबराई ठेवण्याबद्दल हुकूम करतात. एक मिनिट. सरबराई करण्याबद्दल हुकूम ठेवतात. म्हणजे आता जसं आपण बघतोय की एखादा मंत्री
ज्या वेळेला एखाद्या जिल्हा दौऱ्यावर जातं त्यावेळेला आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला जिल्हा दौऱ्यावर मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी सचिव लेवलचे असतात किंवा हे जातात किंवा जिल्हाधिकारी तालुक्या लेवलला जर जाणार असतील तर तिथला जो तहसीलदार असतो किंवा प्रांत असतो किंवा मंत्री येणार असेल तर जिल्हाधिकारी असतात, ती कुठल्या तर खात्यावर जबाबदारी टाकतात सरबराईची आणि ती अनऑफिशियल असते, त्याच्यामध्ये ऑफिशियल पैसे काय नसतात द्यायचे. आणि सगळ्या मंत्र्याचा ड्रायव्हर सुद्धा 5 स्टार हॉटेलमधलं सँडविच खातं आपल्याला माहित आहे, आपण सगळेजण काम करतो. तर तसंच शाहू महाराजांच्या काळात, शाहू महाराजांच्या अगोदर महाराजांना असं अनुभवानंतर लक्षात आलं होतं की म्हणजे पेटा म्हणजे आत्ताचा तालुका तो भाग होते. शाहू महाराजांच्या राज्याचे भाग जे होते वेगवेगळे, पन्हाळा पेटा, शाहूवाडी पेटा, गडिंग्लज पेटा, हे पेठे होते. ह्याला पेठा म्हणायचे त्या भागांना, तालुक्यांना. आणि तिथले जे फौजदार आहेत किंवा मामलेदार जो आहे म्हणजे तहसीलदार ते त्यावेळेचा, तो पेट्याच्या फौजदारात सांगायचा की सरबराई करायची आहे, हुजूर येणार आहेत. आणि मग ते पोलीस सभोवारच्या खेड्यापाड्यात जाऊन एके ठिकाणी बकरी, दुसऱ्या ठिकाणी अंडी, कोंबडी, जेथे जो जिन्नस सापडेल तो घेतात. हुजूरचे स्वारीचा त्या तालुक्यातून कूच होण्याची वक्ती स्वारी बरोबर जो खाजगी खात्यातील कारकून कामगिरी असतो तो मामलेदार याचकडून हिशेब घेतो आणि पोचल्या जिन्साबद्दल पैसा अदा करतो. नंतर तो पैसा मामलेदार फौजदाराकडे, फौजदार आपले शिपाई गावगणना पाटलांकडे आणि पाटील इस्मानकडून जिन्नस घेतले त्या इस्मास अदा करतात, अशी काल्पनिक समज आहे. आपल्या सुद्धा मंत्र्यांची काल्पनिक समज आहे की जो खर्च होतो तो सरकारी खात्यातनं होत असावा, तशी त्यावेळेला ती काल्पनिक समज होती. परंतु ज्या गोरगरीब इस्माकडून जिन्नस घेण्यात येतात त्या इस्मास तो सर्व किंवा त्यातील काहीतरी पैसा पोचतो किंवा कसे याबद्दल वानवा वाटते. म्हणजे तो पैसा पोचत नाही आणि याबद्दल वानवा वाटते, याबद्दल शंका वाटते, असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. आणि असे होऊ नये व ज्या गोरगरिबांचा माल घेतला त्यास भरपूर पैसा पोचवावा व आपल्या स्वारीच्या निमित्ताने कोणास उपसर्ग यत्किंचितही होऊ नये अशी खुद्द श्रीमंत महाराज सरकारची इच्छा आहे. हा जाहीरनामा वेगवेगळ्या ठिकाणी छापलेला आहे, स्मारक ग्रंथातनी छापलेला आहे, आपण जरूर तो वाचा आहे. त्यातला थोडासा भाग मी वाटला. शाहू महाराज काय म्हणतात बघा की ज्यांच्याकडून गोरगरिबांच्याकडनं जे माल घेतलेला आहे, माल म्हणजे कोंबडी, अंडी, काय असेल ते, लाकूड, फाटा, ह्याचा सगळा चांगले पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. आणि खूप आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये. पुढे जर आपण बघितलं तर अनेक कलमी तो जाहीरनामा आहे, म्हणजे जवळजवळ 20 कलमा आहेत त्याच्यात वेगवेगळी, म्हणजे कोणी कसं वागायचं रयते संघ. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये दूध लागायचं स्वारीसाठी तर त्या म्हशी सुद्धा बरोबर दुधासाठी बाळगाव्यात आणि गोरगरिबांना त्रास देऊ नये असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. आणि हे आज्ञापत्र वाचल्यानंतर आणि शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या पाऊल टाकून राज्यकारभार करायला त्यांनी सुरुवात केली होती. ह्याच्यातून 2 गोष्टी लक्षात येतात की शाहू महाराजांना इतिहासाचा किती चांगला गाढा अभ्यास होता शिवाजी महाराजांच्या. आणि तो नंतरच्या मी 2-4 पत्र आपल्याला सांगणार आहे, त्याच्यामध्ये इंग्लिशमधली पत्र आहेत, त्यामध्ये स्वतः शाहू महाराजांनी मॉरिसन नावाच्या इंग्रजाला एक लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यामध्ये शाहू महाराज म्हणतात की मला लहानपणापासून इतिहासाची आवड आहे आणि त्यामुळंच मी मराठ्यांच्या इतिहासाचा वाचन करायला गेलो आणि तो इतिहास हा पार्शली लिहिलेला आहे, तो एकांगी लिहिलेला आहे. आणि तो म्हणजे एवढंच नाही तर राजवाड्यांचाच नाही, विकार राजवाडे आपल्या सगळ्यांना माहीत असतील, ज्यांना इतिहासाचार्य म्हणून गौरवलं जातं, एवढं राजवाड्यांचाच नाही तर रानडेंचा इतिहासही ब्राह्मणी अँगलनं लिहिलेला आहे असं शाहू महाराज त्या मॉरिसन नावाच्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्रांमध्ये लिहितात. त्याच्यामध्ये हे इंग्लिशमधलं सगळं पत्र आहे की त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी अगदी मला इतिहासाची आवड कशी लागली आणि इतिहासकारांनी शाहू महाराजांना कसं फसवलं हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डी.बी. पारसनीस नावाचे एक इतिहास संशोधक होते, आपल्याला माहीत असतील, साताऱ्यामधले ते डी.बी. पारसनीस इतिहास संशोधक. मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी खूप चांगली भर घातली. पण याच डी.बी. पारसनीसांनी शाहू महाराजांचा इतिहासाकडचा ओढा लक्षात घेऊन शाहू महाराजांशी ते अटॅच झाले आणि
शाहू महाराजांना त्यांनीच सांगितलं की शाहू महाराजांचं जे म्हणणं मी आपल्याला सांगितलं की मराठ्यांचा इतिहास जो आहे तो पार्शली लिहिलेला आहे, तो ब्राह्मणी दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास आहे आणि त्याच्यातून रानडेचा इतिहास सुद्धा सुटलेला नाही. म्हणजे रानडेनी जे मराठ्यांचं उदय आणि अस्त मराठी सत्तेचा उदय आणि अस्त पुस्तक लिहिलं, ते सुद्धा पुस्तक किंवा त्यांनी लिहिलेली जी इतिहासाची पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तकं ही ब्राह्मणी अँगलनी लिहिलेली आहेत असं शाहू महाराजांचं मत होतं आणि ते मॉरिसनला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे. आणि ही ज्या वेळेला गोष्ट ज्या वेळेला पारसनीसांना समजली त्यावेळेला डी.बी. पारसनीसांसारख्या इतिहास संशोधकाने शाहू महाराजांना सांगितलं की मी मराठ्यांचा खरा इतिहास लिहितो, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लिहितो आणि तो इतिहास लिहिण्यासाठी एवढी एवढी रक्कम मला खर्च येईल आणि मला बाहेर सुद्धा जावं लागेल, परदेशात जावं लागेल, कारण इतिहासाची साधनं काय फक्त ही आपल्याकडे नाही आहेत. इतिहासाची साधनं फक्त महाराष्ट्रात नाही आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, बाहेरच्या आर्काइव्हमध्ये आहेत. शाहू महाराजांना इतिहास लिहून घेण्याची तळमळ एवढी होती, शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा खरा इतिहास लिहून घेण्याची तळमळ एवढी होती की शाहू महाराजांनी 1902ला ज्यावेळेला लंडनचा दौरा काढला त्यावेळेला लंडनच्या दौऱ्यामध्ये या डी.बी. पारसनीसांना स्वतःच्या बरोबर घेतलं. एवढंच नाही तर त्यांना अतिशय ममतेनं मायेनं त्या संपूर्ण 4 महिने शाहू महाराज या परदेशाच्या दौऱ्यावर होते आणि 4 महिने त्या बरोबर स्वतःच्या घेऊन गेले. लंडनमधले जे शाहू महाराजांचे अधिकारी मित्र होते त्यांना शाहू महाराजांनी असे माझे इतिहास संशोधक मित्र डी.बी. पारसनीस हे आपल्याकडे आलेले आहेत, आपण त्यांना आर्काइव्हमधली कागदपत्र पाहण्यासाठी म्हणून आणि ती नकलून घेण्यासाठी म्हणून आपण मदत करा, याची लिहिलेली पत्र जवळजवळ 4 ते 5 पत्र वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना लिहिली आज सुद्धा आपल्या पुरालेखागारांमध्ये उपलब्ध आहेत. डी.बी. पारसनीसांनी लंडनमध्ये राहून अनेक नकला त्या ठिकाणी करून घेतल्या कागदपत्रांच्या. ते कागदपत्र घेऊन आले. शाहू महाराजांना असं वाटलं की आता भरपूर सामुग्री जमा झालेली आहे इतिहासाची आणि पारसनीसांसारखा एक चांगला संशोधक सुद्धा लाभलेला आहे, अभ्यासू संशोधक लाभलेला आहे. तर शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा तिने 4,000 रुपये त्यावेळेचे दिले, त्याच्यानंतर 6,000 रुपये दिले. तरीही डी.बी. पारसनीसांनी 1906-07-08 पर्यंत म्हणजे 1902 पासून 1906-07-08 पर्यंत, खरं तर त्याच्या अगोदरपासून डी.बी.चा आणि शाहू महाराजांचा संबंध होता. त्याच्या अगोदरपासून शाहू महाराज हे डी.बी. पारसनीसांना मदत करत होते. तब्बल 20,000 रुपये आमच्याकडे जी कागदपत्र आहेत त्याच्यानुसार, म्हणजे ज्या नोंदी आहेत शाहू महाराजांच्या दप्तरातल्या त्याच्यानुसार डी.बी. पारसनीसांना शाहू महाराजांनी त्यावेळेचे तब्बल टप्प्याटप्प्याने 4,000, 6,000, 5,000 आणि 6,000 असे टप्प्याटप्प्याने 20,000 रुपये मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी दिले. 20,000 ही रक्कम आज आपल्याला कमी वाटते, पण 100 वर्षापूर्वी 1902 साली आणि त्याच्यानंतर 20,000 ही रक्कम खूप मोठी रक्कम होती. म्हणजे ती इतकी मोठी रक्कम होती की आपण शाहू महाराजांनी त्यांचा एक राजवाडा बांधला रायबागमध्ये, शिवतीर्थ पॅलेस. तो वाडा बांधायसाठी त्यांना खूप मोठा वाडा आहे, तो तलाव आहे, त्याच्यामध्ये प्रचंड मोठी इमारत, दगडी इमारत आहे. त्याच्या शेजारी आजूबाजूला सगळा घोड्यांच्या पागा, हत्तींचा पिलखाना आहे, उंट बांधायची जागा आहे, सर्वंट क्वार्टर्स आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. हे सगळं बांधायला रायबागमध्ये त्याचं कंपाऊंड वॉल आहे, तिथं त्या परत पाणी जाण्यासाठी पाट आहे, तिथं शेती आहे. हे सगळं करायला त्यावेळेला शाहू महाराजांना 50,000 रुपये खर्च आलेले होते. म्हणजे एक राजवाडा बांधायला 50,000 रुपये खर्च आलेला होता. आणि डी.बी. पारसनीसांना शाहू महाराजांनी त्यावेळेला 20,000 रुपये दिले होते. सोन्याचा दर त्यावेळेला जो होता तो 13 रुपये तोळा होता. 13-14 रुपये तोळ्यानं सोनं यायचं. म्हणजे आजचं 12 ग्रॅमचं सोनं, म्हणजे 10 ग्रॅमचं नाही, 12 ग्रॅम त्यावेळेचा तोळा व्हायचा आणि ते सोनं यायचं. एवढी मोठी रक्कम म्हणजे आजच्या जर त्याच्यामध्ये कन्वर्ट करायची झाली की त्यावेळेला दिलेली 20,000 आणि आता जर आपण बघितलं तर ती अक्षरशः कोट्यावधी रुपयाची रक्कम होती. म्हणजे यावेळेच्या मानानं, कारण तेव्हा खूप पगार सुद्धा एक माणसांना खूप कमी पगार असायचे. म्हणजे शाहू महाराजांच्या दिवाणांचा पगारच त्यावेळेला मला वाटते 400-450 रुपये होता महिन्याचा.
आणि शाहू महाराजांनी इतिहास लिहिण्यासाठी म्हणून त्यांना लंडनला तर घेऊन गेले, कागदपत्र मिळावीत त्यांना म्हणून स्वतः रेकमेंडेशन दिलं, कागदपत्र त्यांनी मिळवलीत आणि शाहू महाराज त्यांच्या कायम सातत्यानं मागे लागले की आता तुम्हाला पैसे दिलेले आहेत, तुमच्याकडे कागदपत्र जमा झालेले आहेत आणि तुम्ही आता मराठ्यांचा खरा इतिहास लिहा. शाहू महाराजांची पत्र आहेत याच्यामध्ये. पण पारसनीसांनी मराठ्यांचा इतिहास त्यावेळेला लिहिला नाही आणि त्यांची पारसनीसांची सुद्धा काही पत्र या संदर्भातली उपलब्ध आहेत. त्यामध्ये पारसनीस असं म्हणतात की जर मी मराठ्यांचा सत्य इतिहास लिहिला तर मी माझ्या जातीत अप्रिय होईन, म्हणून मी मराठ्यांचा इतिहास लिहिला नाही. आणि शाहू महाराजांनी त्यांच्याकडे शेवटी पैसे परत मागितले. पारसनीसांनी ते काय पैसे परत दिले ह्याची आपल्याकडे काही पुरावे उपलब्ध नाही आहेत. म्हणजे शाहू महाराजांना मराठ्यांचा इतिहास लिहून घेण्यासाठी म्हणून जे पैसे द्यावे लागले आणि जो मानसिक त्रास त्यांना झाला असेल की एकतर पैसे गेले, या एका माणसाला एवढं प्रेम लावलं, त्यांना कागदपत्र घेऊन गेले, स्वतः लंडनला घेऊन गेले, तरी त्या माणसानी मराठ्यांचा इतिहास लिहिला नाही. आणि मग शाहू महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणाऱ्याच्या, मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्यांच्या शोधात लागले. आणि आपल्याला माहीत आहे की कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, या कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी शिवाजी महाराजांचं एक चरित्र लिहिलं आणि हे चरित्र शिवाजी लिहिलं. शाहू महाराजांची त्यांना मदत होती. म्हणजे शाहू महाराज किती प्रेमानं आत्मीयतेनं हा इतिहास लेखनाकडे बघत होते शिवाजी महाराजांचे, हे लक्षात येतं. आणि खऱ्या इतिहास लेखनाकडे बघत होते, कारण अनेक इतिहासकार त्यावेळेला होते. पण शाहू महाराजांना कागदपत्रांच्या आधारावर आणि सत्य इतिहास लिहिणारी व्यक्ती पाहिजे होती आणि ती कृष्णाजी अर्जुन केळुस्करांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. केळुस्करांनी शिवाजी महाराजांचं पहिलं मराठीतलं चरित्र लिहिलं साधनांच्या आधारावर. आणि केळुस्करांना सुद्धा शाहू महाराजांनी ते ग्रंथ तर घेतलेच केळुस्करांच्याकडनं, पण केळुस्करांनी शाहू महाराजांना लिहिलेली एक पिटिशन उपलब्ध आहे. पिटिशन म्हणजे एक अर्ज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये केळुस्करांनी असं म्हटलंय की मी जे चरित्र लिहिलेलं आहे, या चरित्राच्या प्रस्तावनेमध्ये शाहू महाराजांनी लिहिलं आहे, इंग्लिशमधला आहे, संपूर्ण आहे, वाचून दाखवण्यामध्ये खूप वेळ जाईल. पण 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतो की शाहू महाराजांना ते काय सांगतात बघा. की म्हणजे त्यातली 2-3 वाक्य फक्त सांगतो. शाहू म्हणजे हे केळुस्करांचं चरित्र लिहिलं गेलं पण ते खपलं गेलं नाही. त्याच्यावर त्यावेळच्या सगळ्या ब्राह्मणी वृत्तपत्रांनी आणि ब्राह्मण लोकांनी एक प्रकारे बहिष्कार टाकलेला होता. म्हणजे पहिल्या मराठीतल्या शिवचरित्रावर टाकलेल्या बहिष्काराची माहिती केळुस्करांनी स्वतःच्या पिटिशनमध्ये दिली. त्याच्यामध्ये त्यांनी 2-3-4 पॉईंट्स दिलेले आहेत की त्यातले 2 नंबरचा पॉईंट आहे, इन द ओरिजिनल प्रिफेस, म्हणजे मी मूळच्या प्रस्तावनेमध्ये, अँड इन द न्यू प्रिफेस ऑफ द सेकंड एडिशन द पिटिशनर म्हणजे केळुस्कर हॅज अलोड द फंड ऑफ 25,000 collected by Mr. Tilak, editor of Kesari, some 25 years ago for making a memorial of Shivaji Maharaj, and शब्द बघा काय लिहिला त्यांनी, and solved by him and his followers. याचा अर्थ असा आहे की 25 वर्षापूर्वी केसरीचे संपादक टिळकांनी शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्यावरचं स्मारक बांधणार म्हणून 25,000 रुपये हे जमा केलेले होते आणि ते गिळून टाकले. आणि ही गोष्ट केळुस्करांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये शिवचरित्राच्या पहिल्या एडिशनच्या आणि दुसऱ्या एडिशनच्या लिहिली होती. त्याच्यामुळे ती जी काय त्यावेळेला हे जे प्रस्तावनेमध्ये लिहिलेली गोष्ट आहे केळुस्करांनी, ही गोष्ट, आणि दुसरी एक गोष्ट होती, द पिटिशनर हॅज टोटली एक्सप्लोर्ड द कॉइन थिअरी
that Brahmins like Dadaji Kondev and Ramdas Swami were the inspirers and instructors of Shivaji Maharaj even from his early youth. This is very disappointing to the Brahmins, and so they are naturally hating the petitioner's book. Through they cannot disprove his arguments. याचा अर्थ पिटिशनर म्हणजे केळुस्कर लिहितात शाहू महाराजांना की जे मी लिहिलं की दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक किंवा गुरु नाहीत, ही गोष्ट ब्राह्मणांना त्यावेळेच्या मान्य झालं नाही आणि म्हणून त्यांनी या पुस्तकावर एक प्रकारे आणि ते खुडून काढू शकत नाहीत. ही जी गोष्ट आहे केळुस्करांनी मांडलेली ही ब्राह्मण खुडून काढू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी या पुस्तकावर बहिष्कार टाकला. असं अनेक लिहिलेलं आहे केसरीमध्ये, कसं आलं त्या पुस्तकाबद्दल वगैरे, हे सुद्धा मोठं पिटिशन आहे. पण शाहू महाराजांच्याकडे ज्या वेळेला ही गोष्ट गेली केळुस्करांची, त्यावेळेला शाहू महाराजांनी केळुस्करांच्याकडून त्यावेळेला 2000 प्रती शिवचरित्राच्या केळुस्करांनी लिहिलेल्या त्या विकत घेतल्या. कारण केळुस्करांनी जे चरित्र छापलं त्यामुळं त्यांना कर्ज झालेलं होतं, ते कर्जबाजारी झाले होते. शाहू महाराजांनी एवढंच नाही तर हे चरित्र त्यांनी तुकोजीराव पवार जे आहेत शाहू महाराजांचे जामात, त्यांना सुद्धा मदत करायला लावली. ह्या केळुस्करांना, तुकोजी होळकरांना मदत करायला लावली. ह्या दोन्हीही तुकोजीरावांनी केळुस्करांच्या मराठीतल्या पहिल्या चरित्राला एवढी भरघोस मदत केली की त्या चरित्राचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून घेऊन जगातल्या सगळ्या लायब्ररीजमध्ये ते पाठवावं अशी योजना ठरली. आणि त्याच्यासाठी केळुस्करांनी ताकाखाव नावाच्या एका प्राध्यापकांना, इंग्लिशच्या प्राध्यापकांना ते चरित्र भाषांतर करायला सांगितलं. ताकाखावनी स्वतःची भर घालून ते खूप सुंदर रीतीनं ते शिवचरित्र भाषांतर केलं आणि परत ह्या सगळ्या मंडळींनी ते विदेशामध्ये लायब्ररीतनी सुद्धा पाठवून दिलं. पण जे केळुस्कर शाहू महाराजांना पिटिशन पाठवायच्या अगोदर हे कर्जबाजारी झालेले होते, त्याच केळुस्करांनी ताकाखावानी स्वतःच्या मराठीमधल्या शिवचरित्राचं भाषांतर केलं. म्हणून त्यावेळेला त्यांनी मुंबईच्या एका ह्याच्यामध्ये मोठा सत्कार घडवून आणला ताकाखावांचा आणि त्यांना 100 तोळे सोनं त्यावेळेला त्यांनी बक्षीस दिलं होतं भाषांतरासाठी म्हणून केळुस्करांनी. एवढं केळुस्कर गुरुजींची हे कर्ज निघून जावं एवढी मदत शाहू महाराजांनी तुकोजीराव होळकर, तुकोजीराव पवारांनी केली. आणि पुढं आपल्याला माहित आहे की केळुस्करांचं आज सुद्धा आपल्याला शिवचरित्र कुठलं वाचायचं आहे आपण असा ज्या वेळेला विचार पहिल्यांदा आपल्या मनात येतो किंवा आपल्याला विचारलं जातं की आम्ही शिवचरित्र कुणाचं वाचू, तर मला असं वाटतं की आपल्याला केळुस्करांच्या शिवचरित्राचं नाव घ्यावं लागतं आणि दुसरं शिवचरित्र आजही आपल्याकडं उपलब्ध नाही. आणि केळुस्करांनी सुद्धा इतिहासाला धरून त्यावेळेला जी त्यांना साधनं मिळाली त्या साधनांच्या आधारे खूप चांगलं इतिहासाचं चरित्र लिहिलं, शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आणि ते आज आपल्यापर्यंत उपलब्ध आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की केळुस्कर गुरुजींनी हे चरित्र शाहू महाराजांना अर्पण केलं. म्हणजे मराठीतलं पहिलं लिहिलं गेलेलं जे चरित्र आहे शिवाजी महाराजांचं, त्याच्या अगोदर सुद्धा चरित्र होती, पण जे बहुजन समाजातल्या व्यक्तीनं एका केळुस्कर गुरुजींसारख्या कोकणातल्या कुणबी मराठ्यानं लिहिलं चरित्र आहे शिवाजी महाराजांचं आणि जे इतिहासाच्या हे अर्पण केलं गेलं. आणि यातच शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या विषयावर त्यांनी जे काही काम केलं म्हणजे शिवाजी महाराजांचे ह्याचं महानता आणि महत्त्व दडलेलं आहे असं मला वाटतं. कारण केळुस्कर गुरुजी काही साधे व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांनी खूप पुस्तक तुकाराम महाराजांच्या पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक चरित्र केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले आहेत. खूप मोठे अभ्यासक तत्कालीन ते गणले गेले होते आणि अशा एका अभ्यासकानं इतर सगळे भारतातले, महाराष्ट्रातले, त्या तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीतले राज्यकर्ते सोडून, संस्थानिक सोडून शाहू महाराजांना शिवाजी महाराजांचं लिहिलं चरित्र अर्पण केलं. याच्यामध्ये शाहू महाराजांची महानता सामावली असं मला वाटतं. अशीच गोष्ट शाहू महाराजांची इच्छा होती की केळुस्कर गुरुजींच्या नंतर सुद्धा विठ्ठलरामजी शिंदे जे आहेत, विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाचे एक चांगले अभ्यासक, ज्यांनी
तत्कालीन विजय मराठा असेल किंवा हंटर असेल अशा दैनिकांमधनं मराठा जातीच्या इतिहासाविषयी, मराठा जातीच्या ओरिजिनविषयी काही लेख मला लिहिल्या होत्या. तर शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की तुम्ही माझ्या शिवबाचे एक सुरसचरित्र लिहा. शाहू महाराजांनी विठ्ठलरामजी शिंदेंना एक पत्र लिहिलेलं आहे. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो मुद्दाम म्हणून. त्यात पत्रातला काही अंश वाचून दाखवतो मी. त्यामध्ये शाहू महाराज असं म्हणतात, म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेंना लिहिलेल्या पत्रात, ऑगस्ट महिन्याचं पत्र आहे हे, 1920च्या ऑगस्ट महिन्यातलं पत्र आहे. या पत्रामध्ये शाहू महाराज लिहितात विठ्ठलरामजी शिंदेंना. बघा काय म्हणतात शाहू महाराज. म्हणजे शाहू महाराज विठ्ठलरामजी शिंदेंना विनंती करतात, एक विनंती आपल्याला करण्याची आहे. इतके दिवस गणेश उत्सव शिवाजी महाराजांच्या नावाखाली दडून टिळकांनी आपला नावलौकिक केला. गणेश उत्सव काढून काही वर्षापूर्वी मोहरमच्या छातीवर बसवला. शिवाजी उत्सव करून ब्राह्मणेतरात थोरवी मिळवली. परंतु त्या शिवबाचे मात्र कोणीही चरित्र लिहिले नाही. शिंदे, आपण त्या शिवबाचे गोड व सुरस चरित्र लिहून त्या शिवाजीची सेवा केल्याबद्दलचे यश आपण घ्यावे अशी माझी इच्छा आहे. माझे वडील चौथे शिवाजी यांच्याबद्दल टिळक आगरकर तुरुंगात गेले, परंतु त्या दुर्भागी राजपुत्राचे कोणी पुस्तक लिहून छापले काय? नाही, ते मेले व टिळक आगरकर लोकप्रिय झाले. आपल्यास पाहिजे ती रेकॉर्डची माहिती देऊन या 2 राजपुत्रांचे पुस्तक लिहिण्यास मी विनंती केल्यास आपल्याला फार त्रास दिल्यासारखा होणार नाही असे वाटते. मी पुण्यास लवकर येणार आहे, भेटी आणि ती सर्व खुलासा करू. म्हणजे शाहू महाराजांनी या पत्रातलं सगळ्यात महत्त्वाचं अंग हे आहे, टिळकांनी काय राजकारण केलं आणि टिळकांनी कसा शिवाजी महाराजांचा वापर करून स्वतःचा नावलौकिक करून घेतला हे शाहू सांगतात. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे ते रेकॉर्डची माहिती, त्यावेळेला जे रेकॉर्ड होतं, आज जे कोल्हापूर पुरालेखागार जे आहे ते सगळं शाहू महाराजांच्या करवीर दरबारकडे होतं. म्हणजे शाहू महाराजांनी जी शिवचरित्राची साधनं जमा केलेली होती किंवा जी साधनं करवीर छत्रपतींच्या घराण्यामध्ये होती ती सगळी साधनं आपल्याकडे मी देतो आणि आपण ते शिवचरित्र लिहा असं शाहू महाराज परत विठ्ठलरामजी शिंदेंना सांगत होते. पण दुर्दैवानं विठ्ठलरामजी शिंदेंनी ते काम हाती घेतलं नाही आणि ते झालं नाही. काय त्याला कारण सुद्धा असतील. पण शाहू महाराजांचा इतिहासाचा अभ्यास किती गाढा होता हे आपल्याला आणखी एका गोष्टीवरनं कळतंय की मला वाटतं 2004 नंतर जेम्स लेन प्रकरण झाल्यानंतर दादोजी आणि रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत हे आपल्याला माहित आहे की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जी चळवळ उभा राहिली आणि या चळवळीतूनच पुन्हा एकदा सातत्यानं समाजाला सांगावं लागलं, संशोधन करावं लागलं, परिषदा घ्याव्या लागल्या की दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. शाहू महाराजांनी ते केळुसकरांनी तर ते चरित्रामध्ये त्यांच्या सिद्ध केलंच होतं, पण शाहू महाराजांनी सुद्धा शास्त्र जगद्गुरु पीठाची निर्मिती जी केली त्याचा एक जाहीरनामा शाहू महाराजांनी काढलेला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज अगदी स्पष्ट म्हणतात की दादोजी आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगणं ही ब्राह्मणांची क्लुप्ती आहे आणि त्याला इतिहासात कुठलाही आधार नाही. इतिहासामध्ये त्याला कुठलाही आधार नाही, त्याला काही पुरावे नाहीत असं शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे. त्या पत्रामध्येच त्यांनी म्हटलं आहे रामदास किंवा दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते ही क्लुप्ती ब्राह्मणांचीच आहे. त्याबद्दल इतिहासात म्हणजे ते गुरु आहेत याच्याबद्दल इतिहासात कुठेही सबळ पुरावा नाही असं शाहू महाराज त्यावेळेला म्हणतात. म्हणजे त्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या गुरुपदाचा जो वाद सातत्यानं ह्याच्यावर वारंवार सरफेसर होतो तो शाहू महाराजांनी निकालात काढलेला होता हे तर आहेच. त्याचबरोबर शाहू महाराजांचं सातत्यानं महाराणी ताराबाई आणि शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं कर्तृत्व सांगितल्याशिवाय शाहू महाराजांचं भाषण पूर्ण होत नव्हतं. आपल्याला माहीत असेल की शाहू महाराज मी शिवाजी महाराज आणि ताराबाई यांच्यासारखाच
यांचा मी वारस आहे असं म्हणायचे. एका ठिकाणी ते भाषणात आपल्या म्हटल्यात की म्हणजे ज्यावेळेला राजश्री पदवी मिळाली शाहू महाराजांना, त्यामध्ये तिने अगदी चांगल्या हिंदीमधलं भाषण आहे शाहू महाराजांचं ते, आणि ते लिखित स्वरूपातलं भाषण आज उपलब्ध आहे आपल्याकडे. शाहू महाराज त्याच्यामध्ये काय म्हणतात, न तो मैं किसी काबिल न किसी लायक, मेरे से होशियार बहुत से लोग हैं, लेकिन अध्यक्ष पद के लायक न होने पर भी कृषक, मजूर और महत पराक्रमी महाराज शिवाजी और महाराज की स्नुषा महारानी ताराबाई के वंश में होने से यह बड़ा मान मेरे को दिया है. हे शाहू महाराजांची हिंदी आहे ती. त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की मी शिवाजी महाराज म्हणजे कृषक, मजूर आणि महत पराक्रमी अशा शिवाजी महाराजांचा आणि महाराणी ताराबाईंचा मी वारस असल्यामुळे मला तुम्ही हा अध्यक्षपदाचा मान दिला. सातत्यानं शाहू महाराज हे असं बोलायचे. शाहू महाराजांनी त्यांच्या अनेक पॅलेसची नावं, म्हणजे आपल्याला माहीत आहे शिवतीर्थ पॅलेस नावाचा जो रायबागचा मान्सून कॅपिटल म्हणायचे त्याला, कारण कोल्हापूरमध्ये पाऊस खूप असायचा सह्याद्रीच्या पट्ट्याच्या जवळ असल्यामुळे कोल्हापूर, आणि त्या पावसाळ्यामध्ये राज्यकारभार करायला मर्यादित असल्यामुळे शाहू महाराजांनी स्वतःचा त्यांचा राज्याचा एक भाग होता रायबागचा. एकच मिनिट जरा राज्याचा एक भाग होता रायबाग. तर त्या रायबागला शाहू महाराजांनी एक पॅलेस बांधला, आणि त्या पॅलेसचं नाव, तो जो राजवाडा बांधला त्याचं नाव शाहू महाराजांनी शिवतीर्थ असं ठेवलं होतं, शिवतीर्थ पॅलेस. म्हणजे ह्या शाहू महाराजांमध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी किती आदर होता, आणि सातत्यानं ते शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या कशा गोष्टी करत होते हे आपल्या लक्षात येतं. एवढंच नाही तर शाहू महाराजांचा जो शिक्का आहे, म्हणजे जी मुद्रा उमटवली जायची पत्रावर, ती मुद्रा सुद्धा शककर्ते शिवाजी महाराजांच्या मुद्रेसारखी करावी म्हणून शाहू महाराजांनी आदेश दिले होते. तशा पद्धतीनंच शाहू महाराजांची ती मुद्रा तयार केली गेली. आणि आपल्याला माहीत आहे ती अनेक पत्रांवरनी ज्या सनदा दिलेत शाहू महाराजांनी, म्हणजे खाजगी करवी छत्रपतींच्याकडनं त्यावेळीच्या जाणाऱ्या, या संदांवर शाहू महाराज जी मुद्रा उमटवायची, श्री महादेव, श्री तुळजा भवानी, ती जी काही मुद्रा आहे शाहू महाराजांची, ती मुद्रा शिवाजी महाराजांची एक मुद्रा आहे, त्या मुद्रेवर बेतलेली होती. तिचा आकार तशा पद्धतीनंच केला होता, आणि तसा एक ठरावच आपल्याला मिळाला आहे. त्याच्यामध्ये शाहू महाराज असं म्हणतात, हुजूरचे नावाचा नवीन शिक्का, म्हणजे नवीन शिक्का म्हणजे मोर्तब, शककर्ते शिवाजी महाराज यांचे शिक्केप्रमाणे करून त्या दोन्ही बाजूस कुलस्वामीचे नावाचा तळभागास तलवार असे घालून करावा असे वाटते कंपनीकडनं. आणि ते शिक्के जे करवीर छत्रपतींच्या घराण्यात शककर्ते शिवाजी महाराज, महाराणी ताराबाईंचे सुपुत्र शिवाजी, पहिले शिवाजी करवीरचे, आणि त्याच्यानंतरचे सगळे छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत झाले, या सगळ्या छत्रपतींचे शिक्के म्हणजे मुद्रा वस्तू, ज्याने ते स्टॅम्प उमटवला जायचा, शिक्का उमटवला जायचा, हे सगळे होते. आणि ते ठेवण्यासाठी म्हणून एक सुंदर पेटी तयार करून खजिन्याच्या खोलीमध्ये त्यांनी तयार करून घेतली होती. त्याचं सुद्धा आपल्याला मिळतं आहे. आणि म्हणजे इतिहासाचं जतन सुद्धा शाहू महाराज कशा पद्धतीने करतो ते आपल्याला लक्षात येतं. न्यू पॅलेसचाच विषय निघालाय, तर त्याच्यामध्ये नवीन राजवाडा, आपण जर कोल्हापूरला आलात तर शाहू महाराज गादीवर आले त्यावेळेला नवीन राजवाड्याचं काम नुकतंच झालेलं होतं, पण अज्ञान कारकीर्द होती. दिवाण बर्वे, महादेव बर्वे नावाचा दिवाण कोल्हापूरच्या गादीवर होता, आणि अशा दिवाणानं छत्रपतींचा राजवाडा बांधण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे असेल, किंवा तत्कालीन इंजिनियर्सनी दुर्लक्ष केल्यामुळे असेल, न्यू पॅलेसला त्यावेळेला तडे गेलेले होते, नवीनच बांधकाम झालेलं होतं, तडे गेलेले होते, बांधकाम अपूर्ण राहिलं होतं. शाहू महाराज गादीवर आल्यानंतर शाहू महाराजांनी ते इंग्रजांच्याकडनं त्यावेळेला इंजिनियर्स मागवून घेतले, कारण त्यावेळेला आपल्याकडे इंजिनियर्स सुद्धा नव्हते. पहिले इंजिनियर जे झालेले होते मराठा समाजातले ते दाजी अमृत विचारे, त्यांना शाहू महाराजांनी नंतर बोलवून घेतला आणि स्वतःचे स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केलं, पण ती गोष्ट नंतरची. पण शाहू महाराज गादीवर आल्या त्या न्यू पॅलेसला तडे गेले होते, शाहू महाराजांनी ते तयार करून घेतलं. आणि शाहू महाराजांनी त्या पॅलेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करून ठेवली, जी दरबार हॉल जो आहे, आज सुद्धा दरबार हॉल आहे, त्या दरबार हॉलच्या खिडक्यांच्या ज्या महिरपी आहेत, या महिरपींवर शाहू महाराजांनी त्यावेळेला स्टेन ग्लास पेंटिंगमध्ये शिवचरित्र करून घेतलं.
आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या इतिहासासाठी. त्याची कारण दोन कारण आहेत. कारण स्टेन ग्लास पेंटिंग म्हणजे अशा रंगीत काचात जोडून तयार केलेलं जे पेंटिंगमधलं जे शिवचरित्र आहे, म्हणजे चित्र काढलेली शिवचरित्र खूप आपल्याकडे आता खूप उपलब्ध होतील किंवा आहेत सुद्धा. शिवाजी महाराजांची अनेक प्रसंगाची चित्र काढून घेतली, पण स्टेन ग्लासमध्ये ती कला अत्यंत दुर्मिळ असते आणि अत्यंत खर्चिक असते. आणि अजून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये तशा पद्धतीचे स्टेन ग्लास पेंटिंग करणारे, म्हणजे त्या क्वालिटीचं स्टेन ग्लास पेंटिंग करणारे कलाकार अजून सुद्धा नाहीत. ती कला अजूनपर्यंत आपल्याकडे आलेली नाही. पण शाहू महाराजांनी त्या पॅलेसच्या दरबार हॉलच्या खिडक्यांवर, महिरपींवर शिवाजी महाराजांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग करून घेतले. आता हे महत्त्वाचं का मी म्हणतोय की आत्ता आपण जिजाऊंचं नाव घेतोय, आता आपण शहाजी महाराजांचं नाव घेतोय, पण शाहू महाराजांच्या काळात ही दोन्ही व्यक्तिमत्व ही लोकांच्या समोर त्या क्षमतेनं आलेली नव्हती. पण जी चित्र शाहू महाराजांनी म्हणजे स्टेन ग्लास पेंटिंग जी तयार करून घेतलेली आहेत दरबार हॉलवरती खिडक्यांच्यावर, त्या स्टेन ग्लास पेंटिंगवर शाहू महाराजांनी जिजाऊ शिवाजी महाराजांना आशीर्वाद देतात असं एक पेंटिंग केलंय. एवढंच नाही तर शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं एक पेंटिंग त्या ठिकाणी करून घेतलंय शाहू महाराजांनी. आणि ही म्हणजे त्याच्यावर थोडीशी विदेशी झाक आहे त्या पेंटिंग, म्हणजे स्टेन ग्लास पेंटिंग्सवर ते पात्र जर थोडीशी विदेशी दिसतात, पण अतिशय सुंदर. आणि कुठलंही पेंटिंग ते स्टेन ग्लासमधलं आज आपण 4 चित्र जर काढायला सांगितली सरकारच्या याला, तर त्याच्यामध्ये काय तर कशी घुसडाघुसडी केली जाते आणि कशा पद्धतीनं वेशभूषा देऊन महाराजांच्या भोवती एका विशिष्ट वर्गाचा समूह कसा दाखवला जातो हे आपण बघतो. त्यातून जिजाऊ असतील, शहाजी महाराज असतील, हे कसे काढले जातात. म्हणजे आपल्याला माहीत आहे आपलं जे पुण्यामधले लाल महालामधलं जे शिल्प तयार गेलं आणि त्याच्यामध्ये खरं तर शहाजी महाराजांनी ती भूमी आणि जिजाऊंनी सोन्याच्या नांगरानं नांगरलेली होती, पण तिथं कुणाचं शिल्प आणलं आपल्याला माहीत आहे. पण त्या शिल्प हे 2000 साली शिल्प तयार झालं होतं पुण्यामधलं. पण त्यावेळेला जी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी म्हणजे साधारण गादीवर आल्या 94ला जी शिल्प तयार करून घेतली, त्या शिल्पांमध्ये जिजाऊ आणि शहाजी महाराजांचा अतिशय योग्य पद्धतीनं सन्मान शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केला. त्या चित्रांमध्ये स्टेन ग्लास पेंटिंगमध्ये ते या दोन्ही पात्र खूप सक्षमतेने त्यांनी आणलेले आहेत. आपण कोल्हापूरला आलात, नवीन राजवाडा बघितलात तर ते म्युझियमचा भाग झालेला आहे दरबार, आपण तो बघू शकता आणि ती पेंटिंग बघू शकता. सगळे ती आज आपल्याला बघायला उपलब्ध आहेत. किती सुंदर आणि इतिहासाला धरून आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम दाखवणारी ती पेंटिंग्स आहेत. आईचा आशीर्वाद घेणारे शिवाजी महाराज, हे मला वाटतं हे पहिल्यांदाच आपल्या समोर शाहू महाराजांनी पेंटिंगद्वारे आणलेले होते. अशी अनेक पेंटिंग्स त्यांनी, आणि ही चित्र सगळी बेल्जियममधून तयार करून घेतली होती. म्हणजे ती इथं तयार झालेली नाही आहेत. इथनं चित्रकारांनी त्यांचे रेफरन्स पाठवले असणार आहेत शाहू महाराजांनी चित्रकारांच्याकडनं काढून घेऊन, आणि मग ती बेल्जियममध्ये तयार झाली, ती जहाजात टाकली गेली आणि त्यावेळेला काही विमानसेवा सुद्धा नव्हती कार्गोची ती, आणि इथं भारतात आली आणि ती तिथं नवीन राजवाड्याच्या प्रांगणात लावली गेली. शाहू महाराज सातत्यानं शिवाजी महाराजांचं चरित्र लोकांसमोर जावे याच्यासाठी प्रयत्न करत होते. आपण बघितलं की केळुसकरांनी कशा पद्धतीनं शिवचरित्र लिहायला केळुसकरांना शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं, त्यांना मदत कशी केली, ते इंग्रजीमध्ये कसं करून घ्यायसाठी मदत केली आणि ते पुढे जगापर्यंत कसं नेलं. तसंच शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये खूप महत्त्वाची कामं केली शिवाजी महाराजांच्या स्मृती जागृत राहाव्या म्हणून. तर त्याच्यामधलं पहिलं काम आहे ते आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं एक स्मृती मंदिर आहे, आणि त्या स्मृती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीला आणि त्या मंदिराला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये श्री शिवराजेश्वर असं म्हटलं जातं. आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये त्या मूर्तीची झीज झालेली होती, आणि त्या मूर्तीची झीज झालेली होती म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळेला तज्ज्ञ माणसं तिथं पाठवून त्या मूर्तीचं संवर्धन केलं, डागडुजी केली. आणि शाहू महाराज स्वतः ज्या वेळेला मालवणच्या किल्ल्यावर गेले, कारण आनंदीबाईसाहेब राणी सरकार जे आहेत म्हणजे शाहू महाराजांच्या मातोश्री, त्यांना त्या सुद्धा शिवाजी महाराजांच्याकडं आदर्श पुरुष म्हणून पाहत होत्या, आणि
त्यांनी शाहू महाराजांना सुद्धा सांगितलेलं होतं. मग म्हणून शाहू महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलेले होते आणि त्यावेळेला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या समोर एक सभामंडप बांधलाय, भव्य सभामंडप बांधलेला आहे, अजून तो आहे. तो सभामंडप शाहू महाराजांनी बांधून घेतला. कारण ते मंदिर करवी छत्रपतींच्या ताब्यात होतं. आज सुद्धा जरी तिथं ट्रस्ट झाला असला तरी त्याची मालकी जी आहे ती करवी छत्रपतींचीच आहे. आणि त्या मंदिराच्या भोवती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या समोर बरोबर शाहू महाराजांनी एक सभामंडप बांधला आणि त्या सभामंडपाचं काम करणारी पाटी अजून सुद्धा तिथं आहे. आणि गमतीशीर गोष्ट आहे की त्या सभामंडपाचं जे आर्किटेक्ट आहे ते दाजी विचारेंनी केलं, म्हणजे आपल्या शाहू महाराजांच्या स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी त्यावेळेच्या संस्थांच्या. आणि यासीन बापू महात नावाचे एक मुस्लिम ओव्हरसियर होते, त्यांच्या देखरेखीखाली, म्हणजे त्यांचं नाव तिथं ठळकपणे छापलं आहे. ओव्हरसियरचं नाव कधी असं छापत नाहीत, पण त्यांचं नाव तिथं ठळकपणे छापलं. त्याचं कारण हे होतं की यासीन बापू महात ही मुस्लिम समाजातील व्यक्ती अत्यंत शिवप्रेमी होती. त्यांनी स्वतः तिथं किल्ल्यावर राहून तो मंडप बांधून घेतला. आता जमिनीवरच्या किल्ल्यांवरनी बांधकाम करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला सहज शक्य आहे. आता वाहनं सिंधुदुर्ग सारख्या किल्ल्यावर, ज्या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला होडीतून जावं लागतं, समुद्र पार करून जावं लागतं, सर्पाकार मार्ग आहे. आणि अशा किल्ल्यावर सभामंडप बांधायचं म्हटल्यानंतर सगळं जे काही मटेरियल आहे त्याच्यासाठी लागणारी लाकडं आहेत, खापरे आहेत, दगड आहेत, चुना आहे त्यावेळेचा, हे सगळंच हे समुद्रातून वाहून तिकडे न्यावं लागतं. आणि खूप कष्टाचं आणि जिकिरीचं काम ते त्या यासीन बापू महात या नावाच्या शिवप्रेमी इंजिनियर ओव्हरसियरनी केलं, त्याच्या देखरेखीखाली केलं. आणि म्हणून त्यांचं नाव अजूनही तो शिलाफलक त्या ठिकाणी लावलेला आहे. त्याच्यामध्ये ठळक पद्धतीने त्यांचं नाव त्याच्यामध्ये नोंदलेलं आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा अगस्तीन सालू म्हणून असं नाव होतं. आणि त्या व्यक्तीला शाहू महाराजांनी त्याचं तिथल्या ज्या वस्तू पुरवायचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. म्हणजे आणि तो सभागृह बांधून पूर्ण झालं. आज सुद्धा सुंदर अजूनही इतकं मजबूत बांधलेलं आहे की तिथं पाऊस प्रचंड असताना, कोकणात असताना, वारं असताना त्या किल्ल्यावर तरीही तो सभामंडप अजूनही 100 वर्ष झालं जसंच्या तसा अजून टिकून आहे. आणि ती एवढ्या लांब, एवढ्या किल्ल्यावर, त्यावेळेला किल्ल्यावर जाणं आता आपल्याकडं एक प्रकारचं किल्ल्यावर जाणं हे अभिमानाचं आणि लोक खूप जातात, तरुण मुलं खूप जातात. पण शाहू काळामध्ये सिंधुदुर्ग सारख्या किल्ल्यावर जाणं, तिथं सभामंडप बांधणं आणि तो 100 वर्ष टिकण्यासारखा बांधणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एका अर्थानं नुसतं सभामंडप बांधला नाही तर शाहू महाराजांनी त्यावेळेला डागडुजी केल्याची कागदपत्र आहेत. तिथं जो नगारखाना होता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजाच्या वर, त्या नगारखान्याची डागडुजी केलेली शाहू महाराजांची पत्र, म्हणजे त्यावेळेचे काही ठराव आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि नंतर पन्हाळ्यात सुद्धा शाहू महाराजांनी हे डागडुजी केलेल्याची आपल्याला माहिती आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार करणं, त्यांची देखभाल ठेवणं हे काम सुद्धा पहिल्यांदाच शाहू महाराजांनी केलेलं होतं. हे आपल्याला या सगळ्यातून आपल्याला दिसून येतं. तसंच मंदिर, म्हणजे जसं शिवाजी महाराजांचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी बांधलं, तिथं स्वतः शिवाजी महाराज आहेत अशा पद्धतीचं तिथं सगळे रिच्युअल्स ठेवले होते. तिथं दर मंगळवारी ती काहीतरी पालखी निघते आणि शाहू महाराजांच्या काळात सुद्धा निघायची. आणि त्या पालखीला स्वतः शाहू महाराजांनी खांदा एकदा दिला होता. मंदिराच्या भोवतीनं फिरते ती पालखी, अजून सुद्धा निघते, स्वतः खांदा दिला होता. एवढंच नाही, तिथं शाहू महाराजांनी मोरचे, सोन्याचे शिवाजी महाराजांचा मुखवटा, कदाचित तो प्राचीन आहे, म्हणजे शाहू महाराजांच्या अगोदरचा, या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी आहेत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आपण गेल्यानंतर पहा. आणि तो सभामंडप बघा शाहू महाराजांनी बांधलेला, त्याचा आर्किटेक्ट बघा. त्या मंदिराला साजेसं असं वाटत नाही की मंदिर 300 वर्षापूर्वीचं आणि सभामंडप नंतर बांधलाय 200 वर्षानंतर, असं नाही वाटत. ते
त्या आर्किटेक्टला सामावून घेतलेला तो सभामंडप बांधलेला आहे शाहू महाराजांनी. म्हणजे ती दृष्टी शाहू महाराजांची इतिहास संवर्धनाची कशी होती आपल्याला लक्षात येते. असंच शाहू महाराजांनी मंदिर पन्हाळगडावर एक बांधलं. पन्हाळगडावर महाराणी ताराबाईंचा राजवाडा आहे आज, ज्याच्यामध्ये शाळा आहे. आणि त्या राजवाड्याच्या बरोबर दरवाजाच्या समोर शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची एक मंदिर बांधलं. आणि त्याच्यामध्ये 1913च्या अगोदरची घटना आहे ही. आणि त्या मंदिरामध्ये शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांची एक सुंदर संगमरवरी मूर्ती तयार करून लावली. ही मूर्ती ध्वज मिस्त्री कागल या व्यक्तीनं बनवली. त्याच्यावर ते लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अतिशय सुंदर संगमरवरातली ही मूर्ती आहे. दुर्दैवाने या मूर्तीशी काही काळानंतर छेडछाड केली गेली आणि त्या मूर्तीच्या अंगावर काही लिहिलं गेलं आहे. आता ते मी सांगत नाही कारण ते सुद्धा नाही आहे. पुढं कधी बघू. पण मुद्दाम इतिहासाची छेडछाड कशी केली जाते त्याचं ते उत्तम उदाहरण आहे मूर्ती. म्हणजे पुन्हा कधीतर वाद उत्पन्न झाल्यानंतर आपण त्याच्यावर आपण बोलू त्या विषयावर, की कशा पद्धतीनं त्या मूर्तीच्या शेल्यावर काय लिहून ठेवलेलं आहे ते. आता फेसबुक लाईव्हमध्ये सांगण्यासारखा तो विषय नाही, पण मुद्दाम म्हणून ते केलं गेलं. पण शाहू महाराज ज्या वेळेला पन्हाळगडावर वास्तव्याला असत, पन्हाळगडाच्या त्या वाड्यात वास्तव्याला असत, त्यावेळेला शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय समोरच्या मूर्तीचं ते बाहेर पडत नसत. त्या शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तिच्या शेजारी पादुका सुद्धा ठेवल्या आहेत महाराणी ताराबाईंच्या. आणि हे शाहू महाराज का करायचे की कारण ज्या कालावधीमध्ये शाहू महाराज करवीर संस्थानच्या गादीवर आले तो परकीय इंग्रजांचा काळ होता. आणि शिवाजी महाराज असतील आणि किंबहुना संभाजी महाराज असतील, या दोन्ही चरित्राचं विकृतीकरण करायचा, या चरित्राचं अवमूल्यन करायचा तो काळ होता असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अनेक लेखण्या या झटत होत्या. आणि त्याचबरोबर उलट्या बाजूला शाहू महाराज हे ह्या दोघांचं चरित्र, उज्ज्वल चरित्र जे आहे, जे खरं चरित्र आहे, सत्य चरित्र आहे, हे लोकांसमोर आणण्यासाठी झटत होते. आणि त्याच्यातून मग शाहू महाराजांनी ही मंदिर बांधली आणि सातत्यानं लोकांसमोर शिवचरित्राचा आदर्श ठेवला. अतिशय सुंदर मूर्ती आहे. तुम्ही बघा, पन्हाळगडला आलात तर तुम्ही ते महाराणी ताराबाईंच्या राजवाड्याच्या समोर जे मंदिर आहे ते तुम्ही बघा, शाहू महाराजांनी बांधलेलं. ही पहिली मूर्ती आपल्याला माहित आहे मल्लवा देसाईनं केलेली शिवाजी महाराजांच्या हयातीतलं एक शिल्प आहे शिवाजी महाराजांचं. दुसरं राजाराम महाराजांनी घडवलेलं शिल्प. आणि तिसरं जे शिल्प आहे ते शाहू महाराजांनी घडवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा संगमरवरामधला हा शाहू महाराजांनी तयार करून घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती ही महात्मा फुलेंनी चालू केली ह्याच्यासाठी तर पुरावेच आहेत. परवाच मी मांडले सुद्धा 4-5 वर्षापूर्वी. दीनबंधू नावाचं एक पत्रक आहे जे नारायण मेघाजी लोखंडे चालवायचे. आणि त्याचे काही अंक आपल्या आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मुद्दाम जरा थोडंसं विषयांतर होतं, पण महात्मा फुलेंनी शिवजयंती चालू केली काय ह्याच्यासाठी जे पुरावे मागतात त्यांच्यासाठीचा तो पुरावा आहे की दीनबंधू या वर्तमानपत्रामध्ये 1895ला एक बातमी आलेली आहे. 1895 म्हणजे ज्या वेळेला लोकमान्य टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराज म्हणायचे, तो वेगळा विषय आहे. तो आपण आता आपला विषय नाही आहे आता तो. पण लोकमान्य कोण होते खऱ्या अर्थानं तर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य होते असं शाहू महाराजांचं मत होतं. तर बाळ गंगाधर टिळकांनी शिवजयंती पहिली जी साजरी केली तिची जी तारीख किंवा जिचे जे साल सांगितलं जातं 1895, त्या 1895 सालाच्या अगोदरचा एक दीनबंधू उपलब्ध आहे शिवजयंतीच्या अगोदरचा. त्याच्यामध्ये दीनबंधूकारांनी बातमी दिलेली आहे. तो दीनबंधू आहे 1885चा. म्हणजे शिवजयंती 95ला साजरी केली टिळकांनी असं म्हटलं जातं सार्वजनिक. त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वीचं ते दीनबंधू वर्तमानपत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्या बातमीमध्ये मुंबईमध्ये सार्वजनिकरित्या मराठा ऐक्यचू मंडळ
नावाचं मंडळ होतं आणि मराठा ऐक्येच्छू मंडळानं त्यावेळेला महात्मा फुलेंच्या प्रेरणेनं सार्वजनिक शिवजयंती साजरी केली आणि त्याच्यात काय काय कार्यक्रम झाले त्याची माहिती देणारी ती बातमी आहे. आणि साहजिकच 10 वर्ष जुनी असल्यामुळं जे लोक विचारतात की काय पुरावा आहे महात्मा फुलेंचा शिवजयंती साजरी केल्याचा, तो पुरावा भक्कम पुरावा आपल्या पुढं नजरेसमोर येतो. दुसरा पुरावा आता याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की केळुसकरांनी तर लिहूनच ठेवले आणि त्यावेळेच्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये लिहून ठेवले की लोकमान्य टिळकांनी त्यावेळेच्या बाळ गंगाधर टिळकांनी कायम कायम लोकमान्य टिळक जाते आणि डोक्यात बसले, लोकांना समजायला सुद्धा सोपं जाते म्हणून. तर टिळकांनी शिवाजी महाराजांचं स्मारक रायगड किल्ल्यावर करायचं म्हणजे समाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणून खूप पैसे जमा केले आणि नंतर ते कसे गिळून टाकले त्यांच्या सहकार्याने. त्यांनी हे माहीत आहे, ते ज्या बँकेत ठेवले होते त्या बँकेतनं त्यांनी वेधशाळा काढायला ते पैसे दिले, गोशाळा काढायला पैसे दिले, अशा अनेक बातम्या आणि वंदता आहेत आणि ते लिहून सुद्धा ठेवले सगळं. केळुसकरांनी तर लिहून ठेवलेच, पण त्यावेळीच्या वर्तमानपत्रांनी आणि आपल्या ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांनी सुद्धा ते सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेत. या सगळ्या गोष्टी त्याच्या अगोदर शाहू महाराजांचे जे पिताजी होते आणि पाकिस्तानचे रिजंट होते त्यांचं नाव आहे जयसिंगराव घाडगे. या जयसिंगराव घाडगेंनी ते ज्यावेळेला करवीर संस्थानचे रिजंट होते त्याच वेळेला कोल्हापूर संस्थानचे इंजिनियर्स पाठवून शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धाराचा प्लॅन तयार केला होता, नकाशा तयार केला होता, त्याचं एस्टिमेट तयार केलं होतं. पण त्यांचं सुद्धा दुर्दैवाने निधन झालं त्यामुळे ते थांबलं. आणि त्यानंतर स्वतः टिळक शाहू महाराजांच्याकडं देणगी मागायला आले होते शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणून. शाहू महाराजांनी त्यांना भरघोस निधी देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. एवढंच नाही तर त्यावेळेला शाहू महाराजांनी असं सांगितलं की मी स्वतः, आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, आम्हीच आमच्या दरबारी खर्चातनं शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करतो. पण लोकमान्य ह्या टिळकांना ते पटलं नाही आणि टिळकांनी पुण्यातल्या ज्या हिराबागेमध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये असं त्यांनी वाक्य वापरली की कोल्हापूरच्या महाराजांनी मनावर घेतल्यास ते एकटेच समाधीची दुरुस्ती करू शकतील, पण सर्व दर्जाच्या व सर्व जातींच्या लोकांकडून पैशातून वर्गणी गोळा होऊन त्या द्रव्याने शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. म्हणून टिळकांनी आणि त्यांच्या कंपनीने शिवाजी महाराजांच्या नावावर त्यावेळेला भरपूर शेकडो कोटी रुपये जमा केले. म्हणजे 25,000चा तर आकडा आहे, 25,000 रुपये तर त्यांनी जमा केले. आणि त्याच्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांची सुद्धा 1,000 रुपयाची देणगी होती माहिती आहे, त्याच्यामध्ये शाहू महाराजांची सुद्धा देणगी होती. आणि नंतर स्मारकाचा जीर्णोद्धार, समाधीचा जीर्णोद्धार काय त्यांनी केलाच नाही एवढी मोठी रक्कम मिळून सुद्धा. टिळक वारल्यानंतर 1926ला तो जीर्णोद्धार इंग्रजांनी पुढाकार घेऊन केला आणि मग त्याच्यात तो टिळकांची जी शिवाजी रायगड स्मारक समिती जी आहे त्या समितीनं सुद्धा भाग घेतला आणि काही पैसे इंग्रजांच्याकडे दिले आणि ते काम करूया म्हणून सांगितलं आणि मग परत त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. पण त्यावेळा 14,000 रुपये खर्च आला होता म्हणजे 1926ला. आणि त्याच्या अगोदरपासून ही पैसे गोळा करत होते. 25,000 रुपये तर जमलेले आपल्याकडे माहीत आहे. म्हणजे 26ला 14,000 मध्ये जीर्णोद्धार झाला त्याचा. आणि 1926च्या अगोदर, 1906च्या अगोदर, 1900 पासून जे पैसे गोळा केले ते सगळे पैसे शिवाजी महाराजांच्या नावावर या कंपनीने सगळे खाऊन टाकले. समाधीचा जीर्णोद्धार सुद्धा झाला आणि तो सरकारनं केला. हे सगळ्या गोष्टी शाहू महाराज करत होते. त्याचबरोबर शाहू महाराजांना स्मारक बांधायची. त्यांनी नर्सरी बाग नावाचं, जिथं आता शाहू महाराजांचं समाधी स्थळ आपण उभा केलंय, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं आणि महाराणी ताराबाईचं मंदिर शाहू महाराजांनी बांधलं. त्या मंदिरामध्ये कोल्हापूर संस्थानची शिवजयंती साजरी त्यावेळेपासून होते, आज सुद्धा होते. आणि त्या ठिकाणी पोवाडे व्हायचे, शाहिरी जलसे व्हायचे, प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हायचे. असे ते मंदिर बांधलं शाहू महाराजांनी. त्याचबरोबर शाहू महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी महाराणी ताराबाईंच्या ज्या अस्थी आणि रक्षा आहेत
त्या सुद्धा त्यांनी जतन करून ठेवलेल्या होत्या. त्याचं एक पत्र आपल्याला मिळालेलं आहे, 1919 पत्र आहे ते. आणि वुड हाऊस नावाच्या एका आपला कोल्हापूरचा तो पॉलिटिकल एजंट होता, त्या वुड हाऊसला रेसिडेंट म्हणा त्याला, त्या वुड हाऊसला त्यांनी ते दिलेलं आहे. वुड हाऊसला त्यांनी ते पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे असं अगदी स्पष्टपणे की माझ्याकडे शिवशककर्ते शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाईंच्या अस्थिरक्षा आहेत आणि त्या मी अरुंडेल नावाच्या प्राध्यापकांना दिल्या. आणि हे एक पत्र आहे, ते तो एक वारसा आहे आपल्याला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम शिवाजी महाराजांच्या विषयीचं शाहू महाराजांनी कुठलं केलं असेल तर पुण्यामध्ये आज शिवाजीनगर जे आहे, भांबूड, तिथं SSPMS शाळा आहे, हायस्कूल आहे, मोठी संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जो पुतळा उभा राहिलेला आहे, त्या पुतळ्याची उभारणीचा पायाभरणीचा समारंभ शाहू महाराजांनी 1921ला हा नोव्हेंबर महिन्यामध्ये तत्कालीन लंडनचा प्रिन्स ऑफ वेल्स याच्या हस्ते करून आणला. आणि यावर एक वेगळं स्वतंत्र तासभराचं व्याख्यान होईल एवढं मटेरियल आहे. कारण ज्या वेळेला शाहू महाराजांनी ठरवलं की पुण्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं आहे आणि ते प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते तिचा पायाभरणी समारंभ करायचा आहे, त्यावेळेला पुण्यातल्या ब्रह्मवृंदांनी जो विरोध केलेला आहे त्या विरोधाची माहिती सांगणारं, शाहू महाराजांच्या सभा कशा त्यांनी भवानी पेठेतली उधळली, शाहू महाराजांनी ज्या वेळेला हा कार्यक्रम ठेवला होता त्या दिवसावर तिने हल्ले करायची कशा योजना केलेल्या होत्या, म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, पायाभरणीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यापर्यंत त्यावेळेच्या लोकांची मजल गेली होती. आणि शाहू महाराजांनी तो कशा पद्धतीनं पाटील परिषद त्या ठिकाणी भरवली आणि कशा पद्धतीनं ते सगळं त्याचा व्ह्यू त्यांनी उधळून लावला त्या तत्कालीन ब्रह्मवृंदांचा, पुण्यातल्या ब्राह्मणांचा, हे आपल्याला वेगळ्या एका व्याख्यानामध्ये सांगायचा विषय आहे. पण आज पुण्यामधलं सुंदर स्मारक आणि शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा, मोठा पुतळा, सगळ्यात मोठा पुतळा 1927ला तिथं राजाराम महाराजांनी ते पूर्ण केलं, पुतळा बसवला आणि हे स्मारक तयार झालं. पण शाहू महाराजांची आणि ते स्मारक म्हणजे लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था आणि मराठ्यांच्या इतिहासावर सर्वांगीण अभ्यास अशा पद्धतीची जागतिक दर्जाची इतिहास संशोधन संस्था शाहू महाराजांना त्या स्मारकामध्ये काढायची होती. त्या सगळ्या स्मारकाचा आराखडा वर्तमानपत्रातनी, म्हणजे शाहू महाराजांनी मदत देऊन चालवलेल्या वर्तमानपत्रातनी विस्तृतपणे आलेला आहे. त्या योजनेची माहिती सगळी विस्तृतपणे आलेली आहे. आमच्या कोल्हापूर दप्तरखान्यामध्ये त्याची कागदपत्र आहेत. पण शाहू महाराजांच्या स्वप्नातलं ते पुतळा झाला आणि ते प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल झालं. पण शाहू महाराजांच्या स्वप्नातली मराठ्यांच्या इतिहासावरची संशोधन संस्था किंवा संशोधन मंडळ जे स्थापन करायचं होतं जागतिक दर्जाचं, ते काय पूर्ण झालं नाही. शाहू महाराजांनी अनेक शिवाजी महाराजांची स्मारक केली, शिवचरित्र लिहून घेण्याचे प्रयत्न केले, त्यात केळुसकर यशस्वी झाले. मराठ्यांची साधनं गोळा करायचा, मराठ्यांच्या इतिहासाची त्यांनी प्रयत्न केला. आपण ही सगळी माहिती आत्तापर्यंत बघितली. मला असं वाटतं की आत्ताच्या फेसबुकच्या लाईव्हमध्ये मला वाटतं तासभर झाला असेल, इथं वेळ येत नाही आहे, मी घड्याळसुद्धा आज घातलेलं नाही आहे, पण बहुतेक तासभर झालेला आहे. आणि आज शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या प्रती असणाऱ्या आदरावर मला हे बोलायला मिळालं. खरं तर हे सगळं बोलत असताना मनामध्ये एक खंत माझ्या आहे की स्मारकं तर उदंड झाली स्मारके अशी म्हणायची वेळ आता आपल्याला आली आहे. कारण खरी स्मारकं जी असतात ती लोकोपयोगी असतात आणि हे शाहू महाराजांना सुद्धा माहीत होतं. प्रेरणा देण्यासाठी म्हणून एक ठराविक दर्जापर्यंत आपण स्मारकं करावीत, ती लोकोपयोगी स्मारकं करावीत. आणि म्हणून इथून पुढं शिवाजी महाराजांची स्मारकं करताना ती लोकोपयोगी स्मारकं करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आणि मला असं वाटतं की आदरणीय खेडेकर साहेब हे कायम सातत्यानं अशा लोकोपयोगी स्मारक करण्यासाठी पुढं असतात. आणि इतिहासाचं, मराठ्यांच्या इतिहासाचं, शिवछत्रपतींच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांना
ज्या पद्धतीनं चाप मराठा सेवा संघ आणि चळवळीनं लावलेला आहे आणि सत्य इतिहास मांडणाऱ्यांच्या पाठीमागे ज्या पद्धतीनं सेवा संघ आणि खेडेकर साहेब आणि सगळी मंडळी ही सगळी राहतात, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. कारण इतिहास लेखन करणं, इतिहास सांगणं हा एक वेगळा भाग आहे, पण समाजामध्ये त्या इतिहास लेखनाला, त्या इतिहासाच्या सांगण्याला मान्यता मिळवून देण्याचं, त्याचा एक बॅकबोन म्हणून पाठीमागं ठामपणे राहण्याचं काम ज्या संघटनेमार्फत केलं जाते, त्या मराठा सेवा संघाच्या फेसबुक लाईव्हमध्ये मला तुम्ही बोलण्याचं संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.